हॅलो, मी डॉक्टर वर्षा. पाणी हे जीवन आहे हे आपण लहानपणीपासून ऐकत आलेलो आहोत. तर नक्कीच हे पाणी जर तुम्ही योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणात पिलात तर नक्कीच या 5 आजारापासून वाचणार आहात. पहिला, वाढत जाणारे वजन. जर आपण सकाळी उठल्यानंतर 1 ग्लास गरम पाणी घेतलं आणि त्यानंतर दिवसभरात ज्या ज्या वेळी आपल्याला भूक लागेल त्यावेळेस आपण 1 ग्लास भरून थंड किंवा नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घ्यायचं आहे. नक्की याच्यामुळं आपला वेट लॉस जर्नी छान होणार आहे, आपलं वजन कमी होणार आहे. सेकंड, ॲसिडिटी. जर आपल्याला जास्त ॲसिडिटीचा त्रास असेल तर नक्कीच आपण जेवणाच्या आधी 1 तास व जेवणानंतर कमीत कमी पाऊण तास पाणी प्यायचं नाही आणि त्यानंतर आपण दर 1 तासाने 1 ग्लास पाणी पित राहायचं आहे. तिसरा, कॉन्स्टिपेशन. बऱ्याच जणांना बद्धकोष्ठतेचा त्रास असतो, पोट साफ होत नाही, डायजेशन प्रॉब्लेम असतो. मग अशावेळी आपल्या शरीरात पाण्याचं प्रमाण योग्य राहिलं तर नक्कीच हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. त्याच्यामुळं योग्यरित्या कसं पाणी प्यायचं आहे तर आपण सकाळी उठल्यापासून साधारणतः 8 वाजेपासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दररोज 1 तासाला 1 ग्लास पाणी पित राहायचं आहे. जास्त प्रमाणात एकदाच पाणी पिण्यापेक्षा थोडं थोडं पित राहाल तर ते तुमच्या शरीरासाठी योग्य ठरणार आहे. चौथा, अशक्तपणा. नक्कीच तुम्हाला खूप अशक्तपणा येत असेल तर पाणी हा रामबाण उपाय आहे. कारण पाण्यामध्ये असे काही मायक्रोन्यूट्रिएंट्स असतात जे आपल्या शरीराला योग्यरित्या मिळाले तर नक्कीच त्याच्यामुळं आपला अशक्तपणा कमी होण्यासाठी मदत होऊ शकते. त्याच्यामुळं नक्की पाणी पित राहा, बॉडी हायड्रेट ठेवत जा. त्याचबरोबर 5वा आजार म्हणजे स्किन प्रॉब्लेम. नक्कीच स्किनसाठी सुद्धा हायड्रेशन खूप महत्त्वाचं असतं. जेवढं तुमच्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे तेवढ्या प्रमाणात तुमची स्किन चांगली राहणार आहे. काळे वर्तुळं, डार्क सर्कल किंवा जे काही स्किनला सुरकुत्या पडणं, म्हातारपणाचे जे लक्षण आहेत ते लवकर येऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर योग्य प्रमाणात पाणी तुमच्या शरीरामध्ये असणं गरजेचं आहे. थँक्यू सो मच.